नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। जव्हार तालुक्यातील नंदनमाळ या ठिकाणी जी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झालेली आहे। योजनेचा कालावधी संपलेला आहे, योजना अद्याप पूर्ण झालेली नाही आणि नंदनमाळ या गावासाठी जी पाणी पुरवठ्याची योजना सध्या अंमलबजावणीत आहे त्या योजनेचा हा जलस्रोत आहे। जव्हार तालुक्यातील वनवासी गावामध्ये हा जलस्रोत आहे। आपण वनवासी गावातील हा बंधारा पाहू शकाल। वरच्या बाजूला आपणास हा बंधारा दिसतोय आणि या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला हा पाण्याचा ओढा आहे। आपण ह्या बाजूला पाहू शकाल। या ठिकाणी जलस्रोत आहे। या जलस्रोताच्या अनुषंगाने या ठिकाणी जलस्रोताचं ठिकाण निश्चित करण्यात आलेलं आहे। या योजनेमध्ये 8x12 ची ही विहीर आहे। या विहिरीचा जो काय मोजमाप आहे तो मोजमाप 8x12 प्रमाणे आहे, परंतु ही जी उंची आहे ही 6 फुटाची उंची ठेकेदाराने वाढून या विहिरीची प्रत्यक्षात नैसर्गिक जी खोली आहे ती कमी केलेली आहे। अपेक्षित असं आहे की हे जे 6 फुटाचं वरचं अंतर आहे हे खोदकाम प्रत्यक्षात खाली करणं गरजेचं आहे, जेणेकरून मे अखेरीस या परिसरातील भूगर्भातलं पाणी कमी झाल्यानंतर या गावाला प्रत्यक्ष पाणी मिळेल। परंतु हा जो 6 फुटाचा जो कठडा ठेकेदाराने दर्शवलेला आहे हा 6 फुटाचा कठडा विहिरीचा आहे, परंतु ही विहिरीची खोली आता अधिकाऱ्यांनी मोजलेली आहे। प्रत्यक्षात हे 6 फुटाचं अंतर विहिरीचं अधिक खोलवर खोदकामासाठी उपयोगात आणणं अपेक्षित होतं, परंतु तसं ठेकेदाराने केलेलं नाही। या योजनेचं काम पाहणारे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता हे ठेकेदाराच्या गैरकार्य पद्धतीमध्ये कसे सहभागी आहेत त्याचं या खोलीचं अंतर म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे। जलजीवन मिशन अंतर्गत ज्या नंदनमाळ गावासाठी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली त्या नंदनमाळ गावामध्ये आता आपण आहोत। सध्या या नंदनमाळ गावाला टँकरने पाणी पुरवठा होतोय। आपण या बाजूला पाहू शकाल, हा टँकर या ठिकाणी आहे। या टँकरने प्रत्येक दिवशी या विहिरीमध्ये 2 टँकर पाणी ओतलं जातं आणि टँकरने पाणी ओतल्यानंतर वरच्या बाजूला जी काय वस्ती आहे त्या वस्तीतील लोक पाणी घेऊन जातात आणि रोज ही विहीर कोरडी होते। मुद्दा यात असा आहे की हे नंदनमाळ गाव पाणी टंचाईग्रस्त आहे। शासन या गावाला टँकरने पाणी पुरवत आहे आणि अशा गावात जी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झालेली आहे ती योजना पूर्ण झालेली नाही। मुंडे नावाचे ठेकेदार या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम पाहत आहेत। अधिकाऱ्यांनी या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेची अंमलबजावणी करताना शासकीय अध्यादेश सुद्धा पायदळी तुडवलेला आहे। निकषाप्रमाणे एका ठेकेदार संस्थेला एकच पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम द्यायचं आहे, परंतु या ठिकाणी जे ठेकेदार काम पाहत आहेत त्या एका ठेकेदाराने 40 योजनांचं काम अडवलेलं आहे। त्यामुळे आता नंदनमाळ या गावामध्ये जी पाणी टंचाई आहे ती पाणी टंचाई सुटत नाहीये। त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी जो ठेकेदार काम पाहतोय त्या ठेकेदाराकडे अनेक जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांची कामं आहेत। एका ठेकेदाराला एकाच पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम द्यायचं आहे, परंतु ठेकेदार आणि अधिकारी एकत्र येऊन ज्यावेळी घोटाळा करतात त्यावेळी पाणी पुरवठ्याची योजना अशा प्रकारे रखडते। आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहू शकाल, या विहिरीमध्ये या टँकरने पाणी आणून ओतलं जातंय आणि या गावाला जी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना दिलेली आहे योजनेचं काम 50% सुद्धा पूर्ण झालेलं नाही। आपण जलकुंभाचं काम पाहिलेलं आहे, हे आपण पाहताय हे जलकुंभाचं काम आहे आणि खालच्या बाजूला विहिरीचं काम पाहिलेलं आहे। आता अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु नंदनमाळ या ठिकाणी जी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची योजना राबवली जाते या योजनेतून प्रत्यक्ष गरीब आदिवासी कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळण्याची शक्यता प्रचंड कमी आहे, कारण जे काही काम सुरू आहे त्या कामामध्ये प्रचंड दोष आहेत।